नमस्कार लाडक्या बहिणींनो, ई-केवायसीचा ऑप्शन सुरू झालेला आहे। ताबडतोब ई-केवायसी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर पहा, तुम्हाला बरेचसे एरर येत आहेत। 5 ते 6 एरर। तुम्हाला ई-केवायसी करण्या अगोदर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्हाला OTP सेंड होत नाही, तुम्हाला पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड कोणाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, तुम्हाला सदर आधार क्रमांक पात्र यादीत नाही असा सुद्धा एरर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। ई-केवायसी करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी एक विनंती, या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात पहिला प्रश्न कोणता पहा, आपल्याला ladkibahn.gov.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर इथे ऑप्शन आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, आपला आधार नंबर कॅप्चा फिल करून OTP सेंड करावा लागतो। पाहू शकता वेबसाईटवरती सर्व्हर डाऊन आहे। रिफ्रेश केल्यानंतर सुद्धा इथं वेबसाईट ओपन होत नाही आणि वेबसाईट ओपन झाल्यानंतर पहा, इथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक कॅप्चा फिल केल्यानंतर इथं सेंड OTP केल्यानंतर अनेबल टू सेंड OTP हा तुम्हाला पहिला ऑप्शन आहे। तिथंच तुम्ही अनसक्सेसफुल होत आहे, म्हणजे पुढील स्टेप ओपन होत नाही। पुढील स्टेप ओपन होत नसतील तर पुढील ऑप्शन तरी काय तुम्हाला उपयोगाचे आहेत का? जर ओपन झाले तर तुम्ही भरू शकता। आता याच्यावरती पर्याय काय पहा, जवळजवळ 2 कोटी महिला ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत आणि ते लाभार्थी आहेत। तर सर्वच लाभार्थी ई-केवायसी करण्यासाठी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती जाऊन आपली ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण क्वचित दिवसातून कुठेतरी ई-केवायसी होताना दिसत आहे। पहा, ती पण होत नाही, कारण इथे जरी OTP आला तरी पुढे अनेक प्रॉब्लेम येत आहेत। ते प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। आता ई-केवायसी कधी करावी हे मी टायमिंग सांगतो। पहा, सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्ही दुपारचं किंवा सकाळचं ई-केवायसी करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका। रात्री 10 किंवा 12 नंतर ई-केवायसी करण्यासाठी लिंक ओपन करा। जर झाली तर चांगली गोष्ट आहे, जर नाही झाली तर 2-4 दिवस थांबा। सरकारकडून सर्व्हर व्यवस्थित करण्यात आला तर तुमची ई-केवायसी ही नक्कीच करण्यात येईल। आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला असणार, ई-केवायसी करण्याची शेवटचा दिनांक कोणता? दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर GR मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ई-केवायसी ही 2 महिन्यात करायची आहे। पहा, हा महिना कोणता आहे? सप्टेंबर महिना संपत आलेला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर अखेर पर्यंत आपल्याला ई-केवायसी करायची आहे। पहा, सरकारकडून अधिकृत तारीख देण्यात आलेली नाही, पण जर ई-केवायसी झालीच नाही किंवा काही एरर येत असतील तर सरकारकडून याची निश्चित तारीख देतील आणि त्यात वाढ सुद्धा करतील। वाढ करतील किंवा नाही हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येईल, पण ज्यावेळी ही ई-केवायसी सुरू होईल त्यावेळी नक्कीच तुम्ही ह्या 2 महिन्याच्या आत करून घ्या। तिसरा प्रश्न पहा तुम्हाला पडलेला आहे, तो म्हणजे कोणता? पहा, वेबसाईटवरती आला, इथे आधार क्रमांक एंटर करला, इथे कॅप्चा दिसत नाही। कॅप्चा दिसण्यासाठी काय करावं लागेल? रिफ्रेश। पहा, कॅप्चा आला, हा झाला सॉल्व्ह केलेला आहे। पण तिसरा प्रश्न कोणता? इथे आधार क्रमांक तुमचा टाका। उदाहरणार्थ मी टाकतो, त्यानंतर हा कॅप्चा फिल करतो। पहा, जसा आहे तसा। व्हिडिओ जरी मोठा असेल तरी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ई-केवायसी खूप महत्त्वाची आहे। OTP पाठवा, यावरती क्लिक करा। पहा, एरर येतोय, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही। असा कोणाकोणाला एरर येतोय कमेंट नक्कीच करा। पहा, असा ज्यांना एरर येतोय, पहा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही। पात्र यादीत समाविष्ट नाही म्हणजेच अपात्र यादीत या आधार क्रमांकाचा समावेश आहे। म्हणजे या महिलेला पूर्वी पैसे भेटत होते पण आता पैसे भेटत नाही। याचं कारण का की त्या अपात्र यादीत समाविष्ट झालेले आहेत। उदाहरणार्थ काय, यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल किंवा यांच्या कुटुंबात ITR फाईल करत असेल किंवा यांचं उत्पन्न वाढलेलं असेल किंवा सरकारी नोकरदार कुटुंबात असेल, हे पर्याय असू शकतात। किंवा एकाच कुटुंबातील 2-3 महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचं अपात्र यादीत नाव गेलेलं आहे। याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। तसं यांचं अपात्र यादीत नाव समाविष्ट आहे, त्यामुळे यांना ई-केवायसी करण्याचा ऑप्शनच येत नाही। यावरती आता सोल्युशन काय की पहा, पात्र यादीत नाव आल्याशिवाय यांना ई-केवायसी करता येणार नाही। काय सोल्युशन? पात्र यादीत नाव येणं गरजेचं आहे। आता पात्र यादीत केव्हा नाव येईल? पहा, एकाच कुटुंबातील जर एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल
तर त्यांच्याकडून फक्त एकाच महिलेला लाभ देण्यात येणार आहे। त्या प्रकारचं त्यांच्याकडून लिहून घेतल्यानंतर म्हणजे याचा सर्वे झाल्यानंतर यांचं पात्र यादीत नाव समाविष्ट होऊ शकतं, त्यानंतरच यांना ई-केवायसीचा ऑप्शन येणार आहे। म्हणजे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, म्हणजेच अपात्र यादीत आहे। अपात्र यादीत असल्यामुळे ई-केवायसीचा ऑप्शन ओपन होणारच नाही। पहा, समजून घ्या। यानंतरचा मुख्य आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम अजून आहे, तो म्हणजे पहा, आपण ई-केवायसी करतो। ई-केवायसी करण्यासाठी कॅप्चा फिल करून OTP फिल करतो। आपला OTP फिल केल्यानंतर वडील किंवा पतीचे आधार क्रमांक समाविष्ट करायचे आहे। कुणाचा? पती किंवा वडिलांचं। आता कोणाचं आधार क्रमांक प्रविष्ट करायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल। पहा, ज्यावेळी तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला घेतला होता त्यावेळेला वडिलांचा फॉर्म भरला होता, म्हणजेच वडिलांच्या नावाने फॉर्म भरला होता। आता तुमचं लग्न झालेलं आहात, विवाहित झालेला असाल आणि तुमच्या आधार क्रमांकावरती पतीचं नाव आहे। पहा, पतीचे नाव आहे, म्हणजेच काय, तुम्ही आधार केवायसी करत आहात तर आधार क्रमांकावरचीच माहिती द्यावी लागेल। म्हणजेच जर तुम्ही पतीच्या नावाने फॉर्म जरी भरला नसाल आणि वडिलांच्या नावाने फॉर्म भरला असाल तर पतीचे नाव नमूद करा आणि पतीचा आधार क्रमांक तुम्ही व्हेरीफाय करा, कारण तुमच्या आधारवरती नाव आणि वडिलांचे जर नाव दिला तर तुमच्यात तफावत होऊ शकतं। म्हणजेच काय, जे आधार कार्डवरती नाव आहे, उदाहरणार्थ वडिलांचे नाव असेल तर वडिलांचं आधार क्रमांक द्या, पतीचं नाव असेल तर पतीचे आधार क्रमांक द्या। या व्यतिरिक्त आणखीन अडचण कोणती निर्माण होत आहे, त्यांचं लग्न झालं नाही किंवा त्यांचे वडीलच नाही, म्हणजे वडील किंवा पती दोघंही नाहीत, त्यांच्यासाठी कोणता ऑप्शन आहे का, तर या वेबसाईटवरती तरी कोणताही ऑप्शन सरकारने देण्यात आलेला नाही। सरकारने याचा विचार करायला हवा होता। पती किंवा वडील जर नसतील तर कोणता ऑप्शन, तिथे नाही हा ऑप्शन तरी द्यायला हवा होता, पण त्यामध्ये काय बदल करतील का हे आपण जाणून घेऊयात। पण पहा, त्या व्यक्तींना तुर्तास फॉर्म ई-केवायसी करता येणार नाही, कारण तिथे ऑप्शनच देण्यात आलेला नाही। सरकारला विनंती की पहा, पती किंवा वडील जर नसतील तर त्याऐवजी कुणाचा आधार क्रमांक द्यायचा, आईचा की नाही हा ऑप्शन देण्यात येईल, तर हे पाहणं गरजेचं आहे। यासाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करून ठेवा, तिथे अपडेट आल्यानंतर आपण देऊच। आता हा ऑप्शन समजला, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांकापैकी कुणाचं नमूद करायचं, अशा प्रकारे तुम्ही नमूद करू शकता। आता महिलांच्या मनात प्रश्न पडला आहे की आमची ई-केवायसी तर आम्ही करेल, पण जून महिना, जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या महिन्याचे तर पैसे आमच्या खात्यावरती आलेले नाहीत, तर हे पैसे येतील का? तर पहा, आपल्या राज्याच्या ज्या मंत्री महोदय आहेत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पहा, ज्यांचे पैसे राहिलेले आहेत पात्र असून तर त्यांचे पैसे हे ई-केवायसी झाल्यानंतर सुरळीतपणे येणार आहेत। म्हणजेच काय, त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे राहिलेले आहेत पात्र असून तर त्यांचे जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे ई-केवायसी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हे येऊन जातील। पहा, येऊन जातील। तर अशा पद्धतीने जून, जुलै, ऑगस्टचे पैसे ई-केवायसी केल्यानंतर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच येणार। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की पहा, आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ताच घ्यायचा नसेल, ही योजनाच आपल्याला बंद करायची असेल तर पहा, या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती असा कोणताही ऑप्शन देण्यात आलेला नाही। पण पहा, आपण जर ई-केवायसी केलीच नाही तर पैसे येतील का? नाही। तर पहा, जर आपल्याला पैसे घ्यायचे नसतील किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभच बंद करायचा असेल तर तुर्तास तुम्ही ई-केवायसी करू नका, म्हणजे तुम्हाला हप्ते येणार नाही। आणि सरकारकडून अशी कोणता टॅब येतो का की आपल्याला सरेंडर, म्हणजे लाडकी बहीण योजना सरेंडर करायची आहे, कारण आपण अपात्र आहोत किंवा आपल्याला त्याची गरज नाही, असे जर कोण लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी सरकारने एक टॅब ओपन करावा। पहा, या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी आहेत का तर त्या कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दलची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।